सांगलीत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे चंद्रहार पाटलांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केलाय। काँग्रेस आमदार विक्रम सावंत वगळता काँग्रेसचा कोणताही बडा नेता चंद्रहार पाटलांसोबत दिसला नाही। निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या पैलवानाशी काँग्रेसनं असहकार पुकारल्याची चर्चा सुरू झाली आहे। सांगली लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या डबल केसरी चंद्रहार पाटलांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। चंद्रहार पाटलांनी गर्दी जमवली होती, पण या गर्दीमध्ये काँग्रेसच्या नेत्यांची गैरहजेरी खटकत होती। काँग्रेस आमदार विक्रम सावंत वगळता काँग्रेसचा कोणताही स्थानिक नेता चंद्रहार पाटलांच्या रॅलीत दिसत नव्हता। विशाल पाटलांसाठी खिंड लढवणारे विश्वजित कदम सुद्धा दिसले नाहीत। शिवसेनेची मशाल हातात घेऊन उतरलेल्या चंद्रहार पाटलांना काँग्रेसच्या असहकाराचा सामना करावा लागणार याची चुणूक उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसली। उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या काँग्रेस आमदार विक्रम सावंतांचे संजय राऊतांना जाहीर आभार मानावे लागले। देशाशी बेईमानी करणारा विचार या मातीमध्ये कधी रुजला नाही। आता सुद्धा या देशाच्या दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा सुरू आहे। सांगलीच्या क्रांतिकारकांनी जे स्वातंत्र्य मिळवलं ते स्वातंत्र्य धोक्यात आहे। काही लोक हे स्वातंत्र्य खतम करू इच्छित आहेत। अशा वेळेला या सांगलीला मागे राहता येणार नाही आणि म्हणून ही क्रांतीची मशाल सांगलीमध्ये पेटलेली आहे। चंद्रहार पाटलांच्या रॅलीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि सुमन पाटील सुद्धा उपस्थित होत्या। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची रॅलीमधली उपस्थिती लक्षवेधी होती। विशाल पाटलांच्या बंडखोरीच्या पावित्र्यानं महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता। सांगलीमध्ये काँग्रेसचा पत्ता कट करण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काही भूमिका बजावली नाही ना, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली। सांगलीचा उमेदवार ठरवण्यात आपली कोणतीही भूमिका नव्हती, असं स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिलं। ते किती उत्तम प्रतिसाद महाविकास आघाडीला मिळतोय। अनेक ठिकाणी फार चांगलं यश महाविकास आघाडीला मिळणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या सांगलीकरांना माझी विनंती आहे की महाविकास आघाडीचा निर्णय झालेला आहे। या निर्णयात काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांनी मिळून आज चंद्रहार पाटील यांच्या मागे ठामपणाने उभा राहून त्यांना विजयी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे। सांगलीच्या मारुती चौकातल्या सभेचा संदर्भ सांगताना संजय राऊतांनी याच चौकात अनेक पैलवानांनी राजकीय डाव टाकल्याचं सांगितलं। चंद्रहार पाटील सुद्धा याच मारुती चौकात उभे असल्याचं त्यांनी सांगितलं। अब की बार ये मोदी बीज नहीं चलेगा। ये ईस्ट इंडिया कंपनी है। मोदी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे। ही मोदी आणि गुजरात लॉबी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी आहे। त्यांना आपल्याला घालवायचं आहे आणि सुरुवात आपल्याला त्या क्रांतीची सांगलीतून करायची आहे। त्या तडीपारीची नोटीस आधी सांगलीत द्या। भाजपचा जो खासदार आहे ना त्याला आज ही जनता त्या भाजपच्या खासदाराला तडीपारीची नोटीस आताच देते आहे। गेट आउट। सांगलीच्या स्वातंत्र्यवीरांनी मिळवलेलं स्वातंत्र्य धोक्यात असल्याचं सांगत चंद्रहार पाटलांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हाती मशाल घेतल्याचं म्हटलं। सांगलीच्या भाजप खासदाराला तडीपार करा असं आवाहन सुद्धा संजय राऊतांनी केलंय। काँग्रेसच्या राज्य पातळीवरच्या नेत्यांची सहानुभूती विशाल पाटलांना आहे। विश्वजित कदमांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या पुण्यातील व्यासपीठावरून मी पहिल्यांदा काँग्रेस कार्यकर्ता आहे आणि मग मवियाचा असं सांगून त्यांची नाराजी जाहीर केली होती। सांगलीमध्ये 2 टर्म खासदार राहिलेल्या संजय काका पाटील यांना आसमान दाखवण्यासाठी महाविकास आघाडीनं एकजूट ठेवणं अपेक्षित आहे। विशाल पाटलांच्या बंडखोरीला स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांची सुद्धा सहानुभूती असल्यानं चंद्रहार पाटलांनी मैदान मारणं अवघड असल्याची चर्चा आहे। मवियामध्ये उत्तर मुंबई आणि सांगलीमध्ये अदलाबदलीची चर्चा सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे। उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत अजून 2 दिवस आहे आणि या 2 दिवसात काही चमत्कार घडेल अशी आशा अजूनही स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतेय। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली।